नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण निश्चयक डिटर्मिनंट यांची माहिती घेऊयात। निश्चयक आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा एक निश्चयक काढून दाखवलेला आहे आणि हा जो निश्चयक आहे ए बी सी डी याच्यामध्ये ते घटक आहेत ए बी सी डी। ए बी आणि सी डी असे दोन आपण आडव्या पद्धतीने मांडू शकतो। उभ्या पद्धतीने मांडायचे म्हटले तर ए सी आणि बी डी अशा पद्धतीने ते उभे स्तंभ आहेत। आता याच्यामध्ये या निश्चयकाची जी कोटी आहे ती कोटी आपण 2 घेतली, कारण 2/2 आपण त्याला म्हणतो, त्यामुळे ती कोटी 2। आता हे जे निश्चयक आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचं हे खूप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की निश्चयक सोडवताना पहिल्याने जो दुसऱ्याचा खालचा आहे त्याला गुणायचं आहे आणि खालचा जो आहे त्याने वरच्या दुसऱ्याला गुणायचं। अशा पद्धतीने ए डी वजा बी सी हे निश्चयक सोडवून आपल्याला जमलं की आपण पुढचं जे याच्यावर आधारित एक सामायिक समीकरण सोडवायचे आहे ते आपण सोडवू शकतो। आता या ठिकाणी ए दिलेला आहे पहा की 5 3 7 9। यातला जो पहिला 5 आहे तो 9 ला गुणेल, जो पहिला 5 आहे तो 9 ला गुणेल, 5 गुणिले 9 वजा जो दुसरा 7 आहे तो 3 ला गुणेल, 3 वजा 7। तर सोपं एकदम त्यांचं गुणाकार आणि वजाबाकी करून घ्यायचे। 5 गुणिले 9 45 वजा 3 7 21 बरोबर 24 असं त्याचं उत्तर येऊन जाईल। ज्यावेळेस याला काही चिन्ह नसतं त्यावेळेस सोपं होऊन जातं, फक्त ज्यावेळेस चिन्ह असेल त्यावेळेस आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही। या ठिकाणी बघा ऋणचिन्ह आलं आहे 8ला आणि 4ला धनचिन्ह आहे, 2 धन आहे आणि ऋण 3 आहे। मग पहिल्यांदा आपण पहिला ऋण 8 आणि 4चा गुणाकार करणार, ऋणचिन्ह असल्यामुळे कंसात लिहून घेतलं, वजा ऋण 3 गुणिले 2। आता हा गुणाकार करताना ज्यावेळेस 2 संख्या आहेत त्या 2 संख्यांमधले कोणते तरी एकेला ऋणचिन्ह असेल त्यावेळेस उत्तर लिहिताना ऋणचिन्ह लिहायला विसरायचं नाही। 2 पैकी एकाला ऋणचिन्ह असेल तर ऋणचिन्ह, दोघांना ऋणचिन्ह असेल तर धन होईल, परंतु दोघांपैकी एकालाच फक्त कोणते तरी ऋणचिन्ह असेल तर ऋणचिन्ह। इथे ऋण 3 गुणिले 2 आहे, याच्यामध्ये दोघांपैकी एकाला आहे। आता याच्यामध्ये पहिला ऋण 32 तसाच लिहून घेतला, परंतु या ठिकाणी ऋण डबल झालेला आहे, समान चिन्ह झाली आहेत म्हणून त्याचं धन 6 झालं। ऋण 32 धन 6 या दोघांना वेगवेगळे चिन्ह आहेत म्हणून आपण वजाबाकी करतो आणि मोठ्याचं चिन्ह देतो। मोठ्याचं चिन्ह ऋण आणि वजाबाकी केली तर येईल 26। आता तिसरं जे उदाहरण आहे या तिसऱ्या उदाहरणामध्ये वर्गमुळाचं चिन्ह दिसतंय। वर्गमुळाचं चिन्ह दिसल्यामुळे आपल्याला थोडं घाबरायला होतं की उत्तर काय येईल, कसं काढता येईल, परंतु ते एकदम सोपं आहे। आता ज्यावेळेस 2 वर्गमुळात 3 आणि 3 वर्गमुळात 2 आहेत त्यावेळेस लक्षात ठेवायचं की वर्गमुळात 3 ने वर्गमुळात 3 ला गुणलं तर उत्तर 3 येतं, म्हणजे जो आतमधला 3 आहे तो बाहेर निघतो। वर्गमुळाच्या संख्येने त्याच सारख्या दुसऱ्या संख्येला गुणलं वर्गमुळाच्या तर ती वर्गमुळातून बाहेर येते। मग आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3, 2 आणि 9 याचा गुणाकार तर एकदम सोपा आहे, 2 गुणिले 9 बरोबर। मग आता याच्यामध्ये काय झालं आहे की पहिली जी संख्या आहे 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 याचा गुणाकार करताना बेत्रिक 6 जे बाहेरचे आहेत त्यांचा गुणाकार करून घेतला आणि त्या 6ला आतमधल्या 3 ने गुणलं तर उत्तर 18 आलं आणि या 2 18च येतं, म्हणून 18तून 18 गेले, उत्तर 0 आलं। निश्चय एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडू शकतो, फक्त ते कोणत्याने कोणत्याला गुणायचं आणि चिन्हाचा विचार करणं गरजेचं आहे।